आपल्याला चवळीच्या शेंगा माहिती आहे, शेवग्याच्या शेंगा माहिती आहेत, बीन्स माहिती आहेत, पण आणखीन एक शेंगांचा प्रकार तुम्ही कधी खाल्ला आहे का हो? आणि तो म्हणजे डिंगऱ्या. आपण मुळा खातो की नाही, त्याच्या शेंगा म्हणजेच त्याला डिंगऱ्या असं म्हणतात. त्याची भाजीसुद्धा उत्तम लागते. काल मी बाजारात गेले होते आणि तिथे मला डिंगऱ्या मिळाल्या, तर म्हटलं चला आज आपण डिंगऱ्याची भाजी करूयात. इतकी चविष्ट होते, पण ती कशी करायची ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. येत आहे ना? चला झटपट आपण डिंगऱ्याची भाजी करूया. अशा या मुळ्याच्या शेंगा किंवा डिंगऱ्या मिळतात. बाजारात अगदी अवेलेबल असतात बरं का. विशेषतः थंडीच्या दिवसात असतातच. घेताना अशा थोड्याशा जाडसर आणि ताज्या असलेल्या डिंगऱ्याच्या शेंगा घ्याव्यात. ह्याचं मागचं पुढचं घेतल्यानंतर ह्या आपल्याला तोडून हाताने, पूर्वी तर हाताने तोडल्या जायच्या अशा चिरा काढून, पण नसेल तर आपण जे आता माझ्या हातात जोर नाही ना, मग मी आपलं सरळ असं कात्रीने ह्याचे बारीक बारीक तुकडे करते. करायला सोपे पडतात. अशा तऱ्हेने आपण डिंगऱ्या चिरून घ्याव्यात. चिरून म्हणण्यापेक्षा कापूनच म्हणते बरं का मी, कारण ह्या अशा कापून घेतल्या. यातल्या काही ज्या आपल्या डिंगऱ्या असतात ना, ह्या अशा मोठ्या असतात. ह्या जर जाड डिंगऱ्या असतील तर त्या भाजीमध्ये घालायच्या नाही. त्याचे असे मोठे मोठे तुकडे करायचे. आता हे मी दही फेटून घेतलेलं आहे. आंबट दही आहे. ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठ घातलं, थोडीशी धन्याची पावडर, आणि त्याच्यात या आपल्या ज्या डिंगऱ्या आहेत ना जाड जाड, त्या सगळ्या आपण ह्याच्यात घालून घेऊ. या अशात आपण हलवून छान घेणार आहोत आणि एक 2-4 तास ठेवणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल, ते दही असेल ते डिंगऱ्यांमध्ये जाईल आणि मग नंतर कडक उन्हामध्ये आपण ह्या वाळवून घेणार आहोत. आता त्या वाळल्यानंतर एकदा आपण एखाद्या मेनूमध्ये तळूयात बरं का. आता भाजी कशी करायची ते आपण बघूयात. पूर्वी अशा ताज्या ताज्या डिंगऱ्या आल्या ना, तर आम्ही कच्च्या सुद्धा खात होतो. अतिशय छान लागतात. आता आपण डिंगऱ्याची भाजी करणार आहोत. थोडंसं तेल घालून घेऊयात. जे आपण कापून घेतलेल्या डिंगऱ्या आहेत ना, त्याच्यात थोडंसं पाणी घातलं आहे बरं का, कारण की आम्ही काल रात्री चिरून ठेवल्या होत्या ना, त्यामुळे आता थोडंसं पाणी घालून ठेवलं आहे, म्हणजे त्या थोड्याशा ओलसर होतील. तेल तापलं आहे. मी गॅस लहान केला आहे. त्यात थोडीशी मोहरी, गॅस लहान करायचा, हळद घालायची आणि त्याच्यात त्या आपल्या ज्या डिंगऱ्या आहेत त्या घालून घ्यायच्या. त्याच्यात आपण थोडासा आपला घरचा मसाला, थोडं लाल तिखट, चवीपुरतं मीठ, थोडीशी धन्याची पावडर, कोथिंबीर, आणि आता हे आपण छानपैकी हलवून घेणार आहोत. डिंगऱ्याची रश्श्याची भाजी केली जाते किंवा लोणच्याचा मसाला घालून केली जाते किंवा बटाटे घालून सुद्धा भाजी केली जाते. 2-4 पद्धतीने केली जाते. आज आपण अगदी नेहमीची साधी जी आपण करतो त्या पद्धतीने करणार आहोत. त्याच्यात दाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा कूट वगैरे काही मी घालणार नाही आहे. आता याच्यात फक्त आपण शिजण्यापुरतं पाणी घालूयात आणि याच्यावर झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेऊयात. आपली भाजी आता शिजत आली. त्याच्यात आपण गूळ घालूयात आणि थोडीशी कोथिंबीर घालूयात. आपली भाजी शिजली. फक्त गूळ विरघळूस्तोवर आपण गॅसवर ठेवणार आहोत की आपली भाजी तयार. अशी आपली डिंगऱ्याची भाजी तयार झाली आहे. आणि दह्यातल्या डिंगऱ्या आहेत ना, या आपण आता उन्हात वाळवूयात आणि मग नंतर तेलामध्ये तळून आपण मस्तपैकी त्या कुरुम कुरुम खाऊयात. अतिशय सोपी, चविष्ट आणि मुख्य म्हणजे नाविन्यपूर्ण अशी डिंगऱ्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या घरच्या सगळ्या मंडळींना आवडली का नाही तेही मला कळवायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.